तुम्हाला सांगतो नॉनव्हेज जेवणासाठी ढिगभर गर्दी असते कुठल्या पण हॉटेलला. लोक नॉनव्हेज म्हटलं की लांब 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 लांबपर्यंत जातात, म्हणजे एवढे नादिष्ट लोक आहेत हो. पण तुम्ही कुठं असं ऐकलंय का व्हेज जेवणासाठी पण तेवढीच गर्दी असते जेवढी नॉनव्हेजच्या जेवणासाठी असते? नॉनव्हेजच्या जेवणापेक्षा सुद्धा जास्त गर्दी असते असं एक हॉटेल मी तुम्हाला आज दाखवणार आहे, जे तुम्हाला लई दिवसापासून यायचं होतं. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजिदराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत मी आणत असतोय आणि जुन्या पण गोष्टी तुमच्यापर्यंत आणत असतो. अहो, खाल्लं पाहिजे की, बघितलं पाहिजे कुठं काय भेटतंय, कुठलं काय चांगलं आहे. बऱ्याच जणांची नावं झालेली असते, तिथे जाऊन आम्हाला नामुष्की नाराजगी बघायला मिळते. पण एका ठिकाणी असं पण असतं की तिथं जाऊन आपलं मन समाधान होते, पोट भरते आणि काय तर नवीन खायला मिळते. तुम्हाला सांगतो, सांगलीचं पालवी हॉटेल सुद्धा असंच एक नाव आहे, ज्या नावामध्ये ते भरपूर गाजलेलं आहे, जिथं नॉनव्हेजच्या जेवणापेक्षा सुद्धा जास्त गर्दी असते असं मला ऐकायला मिळालं. आणि लई जणांकडे चर्चा पण ऐकायला मिळते की इथं जेवण एक नंबरचं क्वालिटी भेटते. व्हेज आहे बरं का, जेवण व्हेज आहे. सध्या आपण आलेल्या ॲड्रेसला तुम्हाला ॲड्रेस सांगतो. माधवनगरकडे मिरजकडे जाणार जो रोड आहे, बायपास रोड, त्या रोडला सध्या आपण पालवी हॉटेल आलेलं आहे. बरंच फेमस आणि बरंच जुनं हॉटेल आहे. इथली खास स्पेशालिटी आपण बघणार आहे, इथं काय भेटते ते सुद्धा बघणार आहे. पालवी हॉटेलचं फेमस काय आहे ते सुद्धा मालकांना विचारणार आहे, त्याचं प्रिपरेशन सुद्धा बघणार आहे. चला तर बघूया आपण पालवी हॉटेल. तुम्हाला सांगतो, पालवी हॉटेलला आपण आतमध्ये चाललोय, पण हे हॉटेल नव्ह बरं का, मन समाधान करणार एखादं ठिकाण आहे म्हटलं तर चालेल. एवढं जबरदस्त आणि फ्रेश वाटतं इथं. मेन जी बिल्डिंग इकडे दिसते ही मेन बिल्डिंग फक्त नाममात्रच बिल्डिंग आहे. ह्याच्यामध्ये किचन वगैरे काय काय आहे, कारण मी आतमध्ये येऊन गेलो. तुम्हाला वाटलं असेल, तुम्हाला पहिलं कसं माहीत, इकडचं जे सेक्शन आहे ते खास बघण्यासारखं आहे बरं का. कारण निसर्गाचं जे वातावरण म्हणतोय आपण, पूर्ण ॲम्बियन्स जर तुम्ही बघितला तर सगळं झाडापालाच्या म्हणजे झाडाच्या सानिध्यात आहे. तुम्हाला दाखवतो इकडे. इकडच्या बाजूला सेक्शन आहे, जवळजवळ 2 सेक्शन आहेत, जी दिवसा आणि संध्याकाळी दोन्ही टाईम चालू असते. आणि इथं पण आता गर्दी भरपूर चालू आहे. आणि इकडचं जे फॅमिली सेक्शन आहे, त्या फॅमिली सेक्शनला इकडं फक्त संध्याकाळी चालू असते. आणि सगळ्यात भारी प्लस पॉईंट मला काय वाटलं माहिती आहे का, झाडा बघा, वातावरण बघा तुम्ही, झाडाच्या सानिध्यात आहे, एकदम फ्रेश आणि गार वाटते. म्हणजे माणसानं जेवताना सुद्धा मन समाधान झालं पाहिजे, एवढं भारी वाटतं. आणि इकडे फिरत असताना मला तुम्हाला सांगतो, आईस्क्रीम पार्लर सुद्धा दिसते, जे हॉटेलचं सेपरेट आईस्क्रीम पार्लर आहे. इकडच्या बाजूला जेवण आहे आणि लागूनच इकडे आईस्क्रीम पार्लर आहे. म्हणजे खाल्ल्यानंतर तुम्ही मनाची शांती गार करून शांत करू शकता आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाऊन. मेन आपण आता किचनकडे जाणार आहे, मालकांची भेट घेणार आहे आणि इथली स्पेशल जी डिश आहे तिचं प्रिपरेशन सुद्धा बघणार आहे. चला, सांगलीतला असं हॉटेल ज्या हॉटेलला जेवायची आतुरता मला खरं सांगतो लय दिवसापासून लागलेली, आणि आज योग आला. हॉटेलचे मालक आपल्याबरोबर. दादा नमस्कार. नमस्ते. सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि सगळ्यांच्याच डोक्यात असणार आहे की पालवी हॉटेलला एवढं कस्टमर का असते? ॲक्च्युली आपलं हॉटेल भरपूर वर्ष झाली आपण सांगलीत आहे. तर 2009ला आपलं ओपनिंग आहे. तेव्हापासून आपलं हॉटेल सांगलीमध्ये भरपूर फेमस आहे. त्याचं कारण म्हणजे क्वालिटी आणि सर्व्हिस. आपली क्वालिटी अप्रतिम, मतलब म्हणजे कसं, फ्रेश फूड हे आपण वापरतो कम्प्लीट. सर्व्हिसच्या बाबतीत म्हणाल तर सर्व्हिस आपली एकदम क्विक आहे, जेणेकरून कस्टमरला आपलं सगळं चांगलं भेटतं. हां, चांगलं भेटतं. हा ही ब्रँच आहे ना, ते आता ही मला वाटतं ही पहिली ब्रँच आहे ना, मेन ब्रँच. हो, मेन ब्रँच. एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे, म्हणजे जेवताना सुद्धा मन समाधान झालं पाहिजे, झाडाच्या वगैरे असे सानिध्यात आहे. आणि दुसरी ब्रँच आपली चालू केली ती कुठं आहे? ती सांगली बरोबर सांगली स्टँडच्या तिथं आहे. कुस्ती आखाडा आहे सांगली कोल्हापूर रोडला, त्याच्या साईडला सेंच्युरी म्हणून बिल्डिंग आहे. तिथं आपलं फर्स्ट फ्लोअरला दुसरी शाखा चालू केलेली आहे. तरी व्हिजिट करावी, म्हणजे ते आता नवीनच आहे. बरोबर. 1 वर्ष होत आलं त्याला चालू करून. पालवीला असं काय स्पेशल भेटतं की ज्यामुळे कस्टमर तुमच्याकडे येते? आपल्याकडे डिशच्या व्हरायटी पण भरपूर आहेत, म्हणजे ॲटम्स पण भरपूर आहेत. जसं की स्टार्टरमध्ये ॲटम्स आहेत, आईस्क्रीम पार्लरचे ॲटम आहेत, इवन तुम्हाला चायनीज आहे, पंजाबी आहे, तंदुरी आहे. हे सगळे ॲटम आपण प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये डिश म्हटला तर आपल्या पालवी स्पेशल छान होते. पनीरमध्ये म्हटला तर पनीर अंगारा, पनीर तडका, ह्या डिश पण आपल्या अप्रतिम आहेत. आता आपण प्रिपरेशनसाठी एखादी गोष्ट घ्यायचं म्हटलं दाखवायला तर आपण कुठली घेऊया? पालवी स्पेशल घेऊया. आणि पनीरमध्ये म्हटलं तर पनीर अंगारा किंवा पनीर चिंगारी पण छान आहे, आपली फुल ग्रेव्हीमध्ये जाते, ती पण आपण प्रिपरेशनसाठी दाखवू शकतो. आपलं हॉटेलचं टायमिंग हे 11 AM to 11 PM असतं. सकाळी 11 सकाळी 11 वाजेपर्यंत, संध्याकाळी 11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप आपलं हॉटेल चालू असतं. चालेल, आता आपण किचनला जाऊया आणि ह्यांची जी स्पेशल डिश आहे तिची आपण रेसिपी बघूया. चला, पालवी हॉटेलच्या किचनला आपण आलेलो आहे आणि यांच्या हॉटेलची स्पेशल डिश पनीर अंगारा, त्याची रेसिपी आपण बघायला आलोय. चला तर बघूया.
वस्तात काय काय घेतले? आपण तेल घेतलंय, तेलमध्ये फ्राय कांदा घेतलाय. फ्राय कांदा हां जे ऑलरेडी बनवून ठेवलेला फ्राय कांदा हां पण मुलायम करून. हां. ओके. हे काय मीठ? मीठ, तिखट पावडर, हे काय आहे? धनिया पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, गरम मसाला, मीठ, गरम मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर एवढ्या सगळ्या ते पण टाकले. थोडीशी कोथिंबीर आणि हे खवा. व्हेज डिशेस मध्ये बऱ्याच व्हेरिएशन असतात आणि प्रत्येक याच्यामध्ये काय ना काय Gravy. वेगवेगळं असते. हे कांदा लसूण ग्रेव्ही, कांदा टोमॅटो ग्रेव्ही का नुसती कांदा कांदा ग्रेव्ही. फक्त कांदा ग्रेव्ही. हां अजून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. कांदा ग्रेव्ही बनवतानाचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरती तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये बघा. हे काय आहे? पनीर ग्रेड केलेलं आहे. हां पनीर अंगाराची रेसिपी आपण बघायला हवे, जे पालवे हॉटेलचे स्पेशल आहे. हे काय अंगाराचे पनीर पीस, पनीरचे पीस. पनीरचे पीस टाकलेले आहेत. थोडंसं वेज स्टॉक. हां हे काय? बटर, फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम. हे बटर वगैरे किंवा खवा ह्या गोष्टी आहेत किंवा क्रीम आहे, आपण कुठल्या वापरतात? अमूल. अमूलचं. हां. पूर्णपणे सगळं अमूलचं, अमूल म्हणजे क्वालिटीमध्ये तडजोड नाही. हां नाही. आपली मला वाटतं डिश तयार होत आली असेल ना आता. हां पनीर अंगार आपला तयार झालेला आहे आणि काढलेला आहे प्लेटरमध्ये. सांगलीचं बेस्ट टीवर पालवे हॉटेल लेजेंडरी हॉटेल म्हटलं तर हरकत नाही, कारण सांगलीतलं बऱ्यापैकी जुनं हॉटेल आहे. 2008 सालाला चालू केलेलं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला गर्दी इतकी जबरदस्त असते का नाही. नाव आहे म्हणजे सांगली जिल्ह्यातलं एक व्हेज हॉटेलमधले कोणाचं नाव असेल तर पालवे हॉटेलचं नाव आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पेशल डिशेसमध्ये काय आहे तर आपण बघूया. ही आपल्याकडे पहिली डिश आलेली आहे पनीर चिंगारी, ही पनीर तुफानी, ही व्हेज दम बिर्याणी, हे कोबी मंचुरियन आहे, इकडं काजू मसाला आहे आणि ह्यांची स्पेशल ही असणारी आळूवडी सुद्धा आहे बघा. ही आता आपण पुढे ठेवूया. यांच्याकडचा मालवणी रस्सा सुद्धा स्पेशल आहे आणि ह्यांच्याकडलं टोमॅटो सूप हे सगळं खास आहे. मंचाव सूपसुद्धा आहे आणि चायनीजमध्ये आयटमसुद्धा आहेत. सगळंच खाणं शक्य होणार नाही, पण ह्यांच्याकडे जी बेस्ट आहे थोडं आपण त्याची बाईट घेऊया. तुम्हाला सांगतो मी. सुरुवात मी करणार आहे व्हेज रश्श्यापासून. ऑलरेडी मी काढून घेतलेला आहे. नाही विषयच नाही. मालवणी रश्श्याची चव आहे ती बेस्ट आणि बेस्ट एवर क्वालिटीची आहे, कारण मला माहीत होतं की हे नाराज करणार नाही. आणि त्यानंतर आपण बघूया आळूवडी. आळूवडी जर तुम्ही बघितला तर एकदम असं घरच्यासारखी आळूवडी दिसत्या, फ्राय केलेले आहे, जे बघताना सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. खाऊन बघूया. घरात बनवतो त्याच्यापेक्षा जास्त थोडीशी मसालेदार आहे, पण चवीला एक नंबर आहे आणि ओरिजिनल आळूवडी. ह्यांच्याकडलं टोमॅटो सूपसुद्धा स्पेशल आहे. समोर आपल्या शंकरपाळीसारखं काहीतरी आयटम आहे, ते ब्रेड क्रम्स आहेत जे याच्यामध्ये मिक्स करत असते आणि मी मिक्स करून ठेवलेला आहे. टोमॅटो सूप ट्राय करून बघूया आपण. हा 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 सुपर. आतापर्यंत खाल्लेलं सगळ्यात बेस्ट एवर टोमॅटो सूप आहे. चवीला एवढं जबरदस्त आहे, काय घातलं हो यात, जबरदस्त लागते, खतरनाक, बेस्ट आहे एकदम. आणि त्यानंतर वळूया आपण आता. बाकीचं मी काही जास्त घेत बसत नाही, जास्त लोड होईल. यांची स्पेशल डिश पनीर चिंगारी ट्राय करून बघा. थोडीशी ग्रेव्ही आहे, व्हीट रोटी पण भेटते इथं, ते व्हीट रोटी बरोबर आपण ट्राय करून बघूया. ग्रेव्ही मात्र दिसताना क्वालिटी चांगली आणि वा वा, मी नादच करणार ना सोडा. मी हॉटेलबद्दल काहीतरी बोलणं किंवा त्याच्या क्वालिटीविषयी काहीतरी बोलणं म्हणजे ती वर्ज राहील. बेस्ट एवर क्वालिटी आहे, म्हणजे ग्रेव्हीची क्वालिटीसुद्धा एक नंबर कन्सिस्टंट. ही घेऊया आपण पनीर तुफानी.
जवळजवळ 350 डिशेस आहेत त्यांच्याकडे. आपल्याला ते सगळं घेणं शक्य नव्हतं. मग घेतले जे स्पेशल आहेत तेच आपण घेतलं. खतरनाक. या सगळ्यामध्ये जी कॉमन डिश असते कुठल्या हॉटेलला गेल्यानंतर, काजू मसाला. फ्राय केलेला काजू आहे, त्याच्यामध्ये ग्रेव्ही आहे. ह्याला थोडासा स्वीटमध्ये फ्लेवर आहे. मला वाटते ज्याला स्पायसी पाहिजे त्याला स्पायसीसुद्धा बनवून देते. पण ही सुद्धा क्वालिटी एक नंबर आहे. ऑल ओव्हर ग्रेव्हीची क्वालिटी जर बघायची म्हटला तर बेस्ट आहे. आणि सगळ्यात प्लस पॉईंट काय माहिती आहे, ह्याच्यामध्ये सगळं पनीर वगैरे येतं फ्रेशमध्ये. म्हणजे व्हेज हॉटेलला जी पाहिजे ती सगळ्यात मेन कॉन्टेंट हेच आहे. समोर व्हेज दम बिर्याणी आहे. सगळं वाईज जेवण झालं की मी व्हेज दम बिर्याणी पण खाऊन बघणार आहे, नंतर बघतो. व्हेज दम बिर्याणी तुम्हाला म्हटलं होतं साईडला ठेवलेली आहे, काढून घेतल्या. आणि मसाला तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये मसाला आहे दम बिर्याणी असल्यामुळं. आणि ह्याच्यावरती बिर्याणी राईस खाऊन बघूया. हा जाय काय म्हणजे दम बिर्याणी सुद्धा असून व्हेज बिर्याणी असून त्याची क्वालिटी आहे. तसं बिर्याणीला दम बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणीला मी दम बिर्याणी मानत नाही खरं, पण त्याची सुद्धा चव एक नंबर लागते. थोडीशी पुलाव टाईपमध्ये म्हणला तर चालेल, पण दम बिर्याणी असल्यामुळे त्याला मसाला आहे, त्यामुळे जास्त उठून येते ते पुलावपेक्षा सुद्धा. क्वालिटी बेस्ट आहे. सांगलीमध्ये व्हेज जेवणाचा विषय निघाला म्हणजे महाराष्ट्रीयन थाळीवाले भरपूर आहेत, पण ज्या वेळेला पंजाबी डिशेसचा विषय निघतो त्यावेळेला पालवे हॉटेलचं नाव एक नंबरला असते. हायजेनिक पॉश हॉटेल आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलं हॉटेल आहे. सिटीमध्ये असून सुद्धा बाहेर जर तुम्ही बघितलं तर झाडाच्या गारव्यामध्ये हॉटेल आहे. मला वाटतं त्याच निमित्तानं पालवी नाव ठेवले काय कुणास ठाऊक, पण जबरदस्त आहे. म्हणजे क्वालिटी वाईज सुद्धा म्हणता तर एक नंबर आहे. सर्व्हिस छान आहे. कधीही तुम्ही सांगलीमध्ये आला तर माझा व्हिडिओ बघत असला तुम्ही तर पंजाबी डिशेससाठी खास तुम्ही पालवे हॉटेलला येऊ शकताय. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.